मॉर्निंग मित्रांनो, अभी हो गया हम लोग का मतलब निकलने का 6 बज गया. कालचा दिवस मस्त होता पण झोपायलाच वेळ झाला आम्हाला. काल वाजले 2 वाजलेत सगळं काम होईपर्यंत. तुषारची आंघोळ झाली, श्रीपादची झाली आणि राजेशची झाली. हा इथं राहायला एक जण आहे, हा चाललाय, रोहित चाललाय. माझी बाकी अजून आंघोळ आहे. माझा व्हिडिओ अपलोड करत होतो. थोडंसं हे राहिलं होतं, थोडंसं हे करायचं, सेटिंग करायचं. तो अपलोडिंगला जातो, चेंज करतो आणि जातो. आम्ही आता लवकर निघतो. आम्हाला जायचं आता गडावरती. बघू काय होतं पुढे पुढे सांग. चला चला, आता आमची झाली सगळ्यांची तयारी आहे. अरे वा राजे, हे काय थंडी में गर्मी. चला आता आम्ही निघण्याची पण तयारी झाली सगळी झाली. आता बघतो गाडी भेटते का आता मला. सनराईज पाहायचा होता. सकाळी हा ना, आम्हाला अजून 15-20 मिनिटं थांबलो असतो, आम्हाला मस्तपैकी व्ह्यू भेटला असता. टाइम लॅप्स काय टाकलं त्याच्यामध्ये. ठीक आहे ना, बघू काय ते. चला भेटू आता आपण. खाली गाडी भेटते का आमची. आता आम्ही एक्झिट मारतोय. मग काय अशा प्रकारे आम्हाला तर रिक्षा भेटली आहे. तळगावला जायचं आहे इथून आमची. सॉरी, गाडी तळ. आम्ही नवीन आहोत रे इकडे पुण्यामध्ये. सगळे 6 माणसं बसलो सगळं. काल वेळ नव्हता ते बघा, चालता फिरता नका काढतो. लपवला आता जरा. आय होप की त्याला सॉरी, श्रीपाद राहिला आमचं दाखवायचं आहे. सॉरी, आता आमचा श्रीपाद राहिला होता दाखवायचा. आपलं काम चालू केलेलं आहे. आपण पाहू शकतो काढतोय. चला काय म्हणतो आज, म्हणतोय माझी इज्जत करताय का. काल पण गेली इज्जत आहे. आम्हाला आता बस भेटली आहे डायरेक्ट जेजुरी आहेत. आता बसलो गाडीमध्ये. आम्हाला माहित नव्हतं, विचारलं काकांना तर बरोबर टायमिंगवर बसलो गाडीला. भेटले गाडी, बसल्यात मागे. श्रीपादला पोते तोंड आपलंय. अरे एवढा फ्लॅश पडतोय मस्तपैकी. तुषार, हा हे दोघं मागे बसले, दोघं पुढे बसले. आता आम्ही गाडीत बसलो जेजुरीच्या. काय सांगायचं तुम्हाला. हा, थोड्या वेळात आता पोहोचतो ना मी, अर्ध्या तासात जेजुरीला. पटकन दर्शन करून मग पुढचं काय ते बघू. मग पुढच्या पुरंदर किल्ल्यावर जाणार आहात. पुरंदर किल्ला बघू काय वाटतं. नाही तर सासवड नाही तर हा हो, काय होतं त्याचं अपडेट करू आपण. तुमचं कुठलं गाव काका. पुण्यातलं जात का. हे बघा, आम्हाला आता कंडक्टर काका भेटले. त्यांना आता सांगितलं आमचा चॅनल सबस्क्राईब करायला. फुल कॉमेडी चालू आहे. काका एकदा हाय करा सगळ्यांना. बाय बाय. चला बघू आता. काका बोललेत, खूप सारे इन्फॉर्मेशन दिली. चला हां हां, सकाळचा नाश्ता आमचा. हां, चला सुरुवात करतो. श्रीपाद बाबा जरा बिझी आहेत जरा फोनवरती. रोहित्याला भूक लागली जाम. झाला आमचा नाश्ता आणि चहा प्यालो मस्तपैकी. भारी होता चहा, पण वडापाव काय एवढा खास नव्हता. पण म्हणलं पोट भरायचं होतं. सकाळी काय खाल्लं नाही. वाजलेत 9 वाजता आहे. चाललो आता गडावरती. 2 गड आहेत जेजुरीचे, म्हणजे एक जुना गड आहे, नवीन गड आहे. आता नवीन गडावर चढतो आधी आणि मग तिथूनच जुन्या गडावरती जायला आम्हाला जागा आहे. म्हणजे पटकन असा मधूनच रस्ता आहे तिथून जायला. मग तिकडूनच जाऊ. कारण काय जुन्या गडाला पायऱ्या खूप आहेत, 9000 पायऱ्या आहेत आणि खूप वेळ जातो चढायला. खूप वेळ घेतोय सगळ्यांनी. मावशीने दिला इकडे भंडारा घेऊन. हा, सगळ्यांची 2 टाक नाही का.
हां दे चालेल 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 चल भंडारा आता देवाला द्यायचा आहे, घेऊन जातो इथूनच. निहालला पण पाहिजे होता म्हणून बोलला. सुरुवात केली आता मी गड चढायला वरती. चालेल तुषार आणि राजेश पुढे गेला, आम्ही आणि रोहित श्रीपाद पण पुढे गेला. आम्ही ते चप्पल ठेवायला थांबलो होतो. श्रीपाद कसं वाटतंय आज फर्स्ट टाइम गड चढताना? मस्त मजा वाटते सध्या तरी. आता हा जो नवा गड आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही. जुन्या गडाला गेल्यावर जरा बघू आता कसं वाटेल ते. आणि मेन प्रॉब्लेम झाला आमच्या बॅग आहेत, बॅगांना आता काय होतं काय माहीत, सगळ्या पिवळ्या होणार आहेत. बघू होप्सो नाही झालं म्हणजे चांगलं आहे. आमचा प्रॉब्लेम असा झाला की आम्ही चप्पल ठेवले खाली काढूनच गडाच्या, आणि आम्हाला जायचं त्याच गडातून दुसऱ्या गडावरती, म्हणजे डायरेक्ट शॉर्टकट आहे रस्ता. तर मग आता पुन्हा आलो अर्ध्या रस्त्यातून खाली आहेत लो, आणि मी चप्पल घ्यायला ती चप्पल घेऊन आता वर जाणार. थोडासा वेळ गेला, त्यांना मग थांबा तुम्ही सगळे होते, आम्ही येतो वाटतं. हा उधळ ना. अरे वा गर्दी म्हणजे कोणाचं आहे? एलकोट चला तुम्हाला आमचं घ्यायचं तर एकदम भारी वाटतं. एकदम हे सगळं स्लोमो घेतले टाकले सगळे. आता चाललो आम्ही जुन्या गडावरती चाललो आता नेहमी चाललो आता. इकडे खूप गर्दी, आज रविवार आहे ना, खूप गर्दी आहे. राजेशने कुठे गेला?